नमस्कार, मी मंगला रुद्राक्षवार. माझ्या किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत. कचोरी म्हटलं की तळकट तेलकट असं डोळ्यासमोर येतं. तेलकट खाद्यपदार्थ टाळायचे आहेत, पण नेहमीच्या कचोरीपेक्षा काहीतरी वेगळं आणि आरोग्यदायी खायचं आहे. मग आजची रेसिपी नक्की बघा. न तळता कमी तेलात बनणारी ही खस्ता कचोरी तुम्हाला नक्कीच आवडेल. चला तर मग झटपट आणि चविष्ट कचोरी बनवायला सुरुवात करूया. यासाठी माझ्या किचनमध्ये जाऊ. यासाठी मी 1 कप मैदा चाळून घेतला आहे. यामध्ये मीठ, ओवा चुरगळून घालायचा आणि थोडीशी कलोंजी घालायची. कलोंजीनी चव खूप छान येते. सगळे जिन्नस मिक्स करून घेऊ. आता यामध्ये 1 पळी थंड तेल घालायचं. तेल मैद्याला चोळून घेऊ. सगळ्या मैद्याला तेल चोळल्या गेलं पाहिजे. पिठामध्ये तेल चोळल्यानंतर पिठाची मूठ बांधून बघा. जितकं तुम्ही मैद्याला तेल चोळाल व्यवस्थित, तितकी तुमची कचोरी एकदम खस्ता होईल. यासाठी ही बघा अशी मूठ तयार झाली पाहिजे. मैद्याऐवजी तुम्ही कणकेचा वापरसुद्धा करू शकता. लागेल तसा पाण्याचा वापर करून सॉफ्ट डो लावायचा. पीठ मळायचं नाही, हे फक्त एका जागी मिक्स करायचं. हलक्या हाताने पीठ मिक्स करून याचा एक गोळा तयार करून घ्यायचा आणि 20 मिनिटे हा गोळा आपण रेस्ट करायला ठेवू. सारण बनवण्यासाठी मटारची कचोरी बनवणार आहे. यासाठी 1 कप मटार मिक्सरमध्ये अगडदगड वाटून घेतला आहे. याची भरड केली, बारीक पेस्ट करायची नाही. अर्धी पळी तेल घ्यायचं. यामध्ये मोहरी, जिरं, सोप घालून घ्यायची. कांदा घालायचा थोडासा. तुम्ही कांदा नाही वापरत असेल तर नका घालू, स्किप करा. हिंग, हिरवी मिरची आणि अद्रकचे पेस्ट ठेचा बनवलेला आहे तो घातला. सगळे जिन्नस परतून घेऊ. यामध्ये 1 चमचा बेसन घालून बेसन पण छान खरपूस भाजायचं. बेसन घातल्याने मसाला अप्रतिम होतो. तिखट आवडीप्रमाणे, चवीनुसार मीठ, धने जिरं पूड, हळद परतून घेऊ. आता आपण यामध्ये मटारची भरड घालून घेऊ. हिरवे मटार घेतले आहे मी ताजे. मिक्स करत करत मसाला परतायचा. मीडियम गॅसवर खमंग मसाला भाजून घ्यायचा. यामध्ये आपण 1 चमचा चिंचेचा कोळ घालू. तुम्ही आमचूर पण घालू शकता. मिक्स करत करत मसाला परतायचा. चवीपुरती यामध्ये साखर घालू. साखरीने सगळ्या चवी मिळून येतात. यामध्ये जास्त कोणत्याही मसाल्याचा वापर करायची गरजच नसते. जिरं आणि धनेपूड असले की झालं. साखर घातली. अर्धा चमचा कोथिंबीर घालून देऊ. आपला मसाला तयार आहे. थंड करून घेऊ मसाला. तोपर्यंत आपण या पिठाचे गोळे छोटे छोटे करून घ्यायचे. आपण लहान लहानच कचोऱ्या बनवणार आहे, तर लहान लहानच गोळे करायचे. एवढ्या गोळ्यामध्ये अंदाजे 12 कचोऱ्या तयार होतात.
पिठाचे गोळे करून झाले की मसाल्याचे सुद्धा गोळे करून घ्यायचे. सगळे गोळे तयार झाल्यानंतर अशी एक गोळा घ्यायचा, त्याची अशी पारी करायची आणि त्यामध्ये एक गोळा घेऊन स्टफ करायचा आणि पॅक करून कचोरी तयार करायची. छान व्यवस्थित पॅक करून घ्यायचं. आपण ही कचोरी भाजत असल्यामुळे तशी ती फुटत नाहीच. चला आपण सगळ्या कचोऱ्या बनवून घेऊ. एक परत मी तुम्हाला बनवून दाखवते. हे बघा, अशी पारी करायची, त्यामध्ये एक गोळा ठेवायचा आणि अशीच तोंड बंद करून घ्यायचं आणि आपली कचोरी तयार आहे. सगळ्या कचोऱ्या भरून तयार करून घेतल्या मी. आता तुम्हाला जर तळायच्या असतील तर तुम्ही तळू शकता. आज आपण या कचोऱ्या भाजून घेऊ. मायक्रोवेव्हमध्ये भाजू शकता किंवा फ्रायरमध्ये पण भाजू शकता. आज आपण ह्या कचोऱ्या आप्पे पात्रामध्ये भाजवणार आहोत. यासाठी आप्पे पात्रामध्ये मी थोडंसं तेल टाकून घेतलं. यामध्ये सगळ्या कचोऱ्या ठेवून घेऊ आपण सगळ्या कचोऱ्या. बारा कचोऱ्या झाल्या आहे आपल्या तयार. कचोऱ्या ठेवल्यानंतर त्यावर झाकून देऊ आणि मंद गॅसवर ह्या कचोऱ्या भाजायच्या आहे आपल्याला. हे बघा, खालून छान भाजल्या गेल्या आहे. बघा, कलर किती सुंदर आला आहे. एकदम गोल्डन कलरच्या कचोऱ्या आपल्या भाजून गेल्या आहे. वरून थोडं तेल घाला. सगळ्या कचोऱ्या भाजून तयार आहे. बघा तुम्ही किती छान कलर आला आहे आणि जितक्या ह्या दिसायला